अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या या जय गणेश प्रांगण दत्त मंदिरासमोरील जागेमध्ये हे तिन्ही सैन्य दलांच्या शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. यामध्ये आर्मी, एअरफोर्स, नेव्ही ह्या तिन्ही दलांना लागणारी जी स्वदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्र आहेत, जी मिसाईल्स आहेत, ह्याचं ग्रेनेड्स आहेत, त्या सर्वांचं प्रदर्शन हे नागरिकांना पाहण्यासाठी या ठिकाणी खुलं केलेलं आहे. यासाठी विशेष परवानगी ही रक्षा मंत्रालयाने ही आपल्या ट्रस्टला दिलेली आहे आणि आम्हाला खूप अभिमान आहे. नागरिकांना प्रत्यक्ष हातामध्ये ह्या गन्स वगैरे घेता येणार आहेत किंवा आपल्या जवळनं आपल्या देशाचं जे सामर्थ्य आहे हे आपल्याला पाहता येणार आहे. आणि हा जो भारत आहे हा किती सामर्थ्यशाली आहे, किती बलशाली आहे आणि विश्वगुरू निश्चितपणे बनण्याची आपली क्षमता आहे. जगामध्ये आज आपल्या भारताची सैन्यदल हे 4थ्या क्रमांकाचं आहे आणि निश्चितपणे आपण हे स्वदेशी आणि आत्मनिर्भर या शस्त्रास्त्रांच्या बाबतीमध्ये होत असल्याकारणाने आपल्या भारतामध्ये आपल्या भारताचा दरारा संपूर्ण विश्वामध्ये हा निश्चितपणे राहणार आहे. ह्या ठिकाणी खडके ॲम्युनिशन फॅक्टरीचे अरुण ठाकूर साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या कामी आम्हाला विशेष सहकार्य केलं आणि हे प्रदर्शन उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल ट्रस्टच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय गणेश. काही आपली शस्त्र भारतीय सैन्य दलात वापरली जातात त्याचं प्रदर्शन आज या ठिकाणी त्यांनी प्रदर्शनी मांडली आणि त्याचं जस्ट उद्घाटन आता आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आहे. हा एक निश्चित जर त्या सगळ्यांची माहिती घेतली तर याच्यातली काही शस्त्र जी आहेत ती सिंदूर ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा वापरली गेलेली आहेत. त्यामुळे पुण्यातल्या आपल्या खडके ॲम्युनिशन फॅक्टरी जी आहे याच्यामध्ये आज देशभरामध्ये आपण पाहतो की सीमा भाग असेल, देशाच्या सैन्य दलातला विषय असेल, त्या ठिकाणच्या राज्यातले अनेक वेगळे काही विषय अशा सगळ्या याच्यात आपल्या या ॲम्युनिशन फॅक्टरीचं एक मोठं योगदान आहे आणि त्यांच्या माध्यमातून स्वदेशी जी काही आपली शस्त्र बनवली जातात या आपल्या संरक्षण खात्यात सैन्य दलातली सगळ्या, एक मला वाटतं पुणे म्हणून जेव्हा आम्ही म्हणतो की आम्ही पुणे ह्या सगळ्या विषयात खूप वेगळं स्थान पुण्याचं देशभरामध्ये, त्याच्यात याचाही उल्लेख निश्चित करावा लागेल की अशी एक मोठी व्यवस्था ही पुण्यामध्ये आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज ट्रस्ट नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाला प्राधान्य देतं. केवळ गणेश उत्सव नाही पण 12 महिने या ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्य असेल, विधायक कार्य हे सुरूच असतं आणि त्यातला आजचा एक भाग आहे की प्रजासत्ताक दिनाच्या पहिल्या दिवशी आज त्याच्या अगोदर इथून पुढे 2-3 दिवस साधारणतः प्रदर्शनी राहील. त्यामुळे पुणेकरांना एक चांगलं मला असं वाटतं की एक माहितीसाठी आणि पुण्यात हे काय घडतंय याचं एक चांगलं मला असं वाटतं की या प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती होईल सगळ्यांना.